हॅलो, गुड मॉर्निंग. आयुष्य सुखी, सुंदर आणि एकदम छान करण्यासाठी आपण नशीबवान असणं गरजेचं आहे का? मला तरी असं अजिबात वाटत नाही. मला असं वाटते, की नशिबाला आपण दोष देत बसण्यापेक्षा जर स्वतः आपण ज्या गोष्टी पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले आणि छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये खुश राहिलो ना, तर नक्कीच सर्वांचंच आयुष्य सुंदर, शांत बनेल. आपण जर आपले प्रयत्न करत राहिलो ना, तर आपलं जे नशीब आहे म्हणजेच आपलं लक ते नक्कीच आपण चेंज करू शकतो. चला तर मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. एकाच दिवशी मेहनत घेऊन काहीच होत नाही आणि त्यामुळे फक्त आपण डिमोटिवेट होतो. म्हणून मी दररोज थोडी-थोडी मेहनत घेत असते. माझं आयुष्य आणखी थोडं सुंदर करण्यासाठी, माझी दिवसाची सुरुवात अजून थोडी छान करण्यासाठी. माझ्या दोन्ही गॅलरीमध्ये एक-एक करून बरेच झाडे लावलेली आहे आणि आता जवळपास या दोन्ही गॅलऱ्या बनवायला मला एप्रिलमध्ये जवळपास 1 वर्ष पूर्ण होईल. झाडे लावण्याचा जेव्हा मी प्रवास चालू केला होता, तेव्हा माझ्याकडे फक्त एक झाड होतं. कारण या घरामध्ये येऊन आम्हाला या नोव्हेंबरमध्ये 4 वर्ष झालीत आणि तेव्हा जुन्या फ्लॅटमधलं फक्त एकच प्लांट मी सोबत आणलेलं होतं आणि अजूनही ते आहे आणि खूप छान ग्रो होतं. काहीच त्याला जास्त मेंटेन करायची गरज पडत नाही आणि बाकी झाडांसाठी तर अक्षरशः कुंडी घेण्यापासून ते एक-एक झाड लावण्यापर्यंत मी प्रयत्न केले आहे. एखादं रोपटं आणण्यापासून किंवा कुणाकडून छोटीशी फांदी आणण्यापासून तर त्यांची काळजी घेण्यापर्यंत आणि आत्ता हळूहळू करून एवढी झाडे जमा झालीत आणि म्हणूनच म्हणते मी तुम्हाला की नशिबाच्या भरवशावर न राहता आपण आपल्या बळावर जर काही गोष्टी करायच्या ठरवल्या तर आपण खूप काही करू शकतो आणि खूप काही करून घेऊ शकतो. लाईफमध्ये खूप जास्त समोर जाऊ शकतो आणि यामधून जो आनंद आपल्याला मिळतो तर तो सर्वात मोलाचा असतो. घर म्हटलं की पसारा हा होतच असतो, धूळ पण होतच असते आणि त्यातल्या त्यात जर लहान मुले असतील तर काही विचारूच नका. आपण कुणाकडे गेलो आणि त्यांचं घर खूप छान नीट क्लीन सर्व वस्तू जागच्या जागेवर दिसत असेल तर पटकन आपल्या तोंडातून निघतं की किती छान ठेवलं आहे घर, बट त्यामागे त्यांनी केलेली जी मेहनत असते ती आपल्याला दिसत नाही. पसारा हा होतच असतो, पण तो आवरल्यानंतर जे समाधान आपल्याला मिळतं ना, की काही काळासाठी का होईना आपलं घर छान सुंदर दिसेल असं आपल्याला वाटतं. मस्त चहा घेऊन झालेला आहे आणि सकाळी नाश्ता पण मस्त पोट भरून झालेला आहे. कारण मी सकाळीच ठरवलेलं होतं की काही काम असे होते की जे मला एनी हाऊ आज कंप्लीट करायचे होते. ते म्हणजे 1 वीक झाला मी किचनमधले जे टॉवेल्स असतात आपले ते वॉश केले नव्हते आणि ते जमा होत गेले तर खूप सगळे जमा झालेले होते. तर सकाळचं सर्वात पहिलं काम केलं ते म्हणजे सर्व जे नॅपकिन्स आहे ते मी छान मस्त गरम पाणी केलं, त्याच्यामध्ये निरमा टाकला आणि त्याच्यामध्ये छान थोडा वेळ भिजत ठेवले आणि सर्वात पहिले मी ते सगळे नॅपकिन्स वॉश करून घेतले. कारण तुम्हाला तर माहिती आहे आता की उन्हाळा चालू झालेला आहे आणि खूप जास्त ऊन तापते आणि सकाळी-सकाळी माझ्या दोन्ही गॅलरीमध्ये खूप छान मस्त ऊन येते. तर ते लवकरात लवकर वाळून गेले असते. त्याच्यामुळं मग मी पटकन ते पहिले वॉश करून घेतले. आणखी एक महत्त्वाचं काम म्हणजे त्यानंतर खूप धूळ झालेला होता फर्निचरवरती, तर तो पण ना मला पुसायचा होता. अद्विकच्या काही सॉक्सच्या पेअर होत्या ज्या खराब झालेल्या होत्या. खराब म्हणजे जे व्हाईट सॉक्स होते तर ते व्यवस्थित स्वच्छ निघत नव्हते आणि जे कलरचे सॉक्स होते ते लूज झालेले होते. मग ते फेकून देण्याच्या आधी म्हटलं की त्याने थोडंसं आपण क्लीन करून घेऊया. म्हणून मी ते दोन्ही सॉक्स हातामध्ये घातले आणि त्यांनीच छान मस्त क्लीन करून घेत आहे आणि खूप मस्त क्लीन होतं. हात पण आपले खराब होत नाही. तर सर्वात पहिले तर मी टीव्ही युनिट मस्त पुसून घेतलं आणि मग काय होतं आपल्याला इथे पण दिसतो धूळ, तिथे पण दिसतो आणि बघता-बघता आपल्याला हे पण करून घेऊया, ते पण करून घेऊया करून आपण सगळं एक-एक करून साफ करून घेतो. खरं तर आपल्याला माहिती असतं की आपल्या घरामधला कुठला असा कॉर्नर आहे की ज्या ठिकाणी जास्त धूळ जमा होतो आणि मग आपल्या डोक्यामध्ये तेच असतं की या ठिकाणी पण धूळ झाला असेल, म्हणून मग आपण एक-एक करून सगळे जे कोपरे आहेत ते साफ करून घेतो. आणि आपल्याला हेही माहिती असते की आज जरी आपण हे काम केलं नाही तरी उद्या तर ते आपल्यालाच करावं लागणार आहे. आपण जर आजचं काम उद्यावर असं ढकललं तर काय होतं ना की ते पेंडिंगच राहतं आणि आज नाही उद्या करू तर असं करता-करता मग ते राहून जातं आणि फेस्टिवल येत आहे तर तेव्हाच करून घेऊया असं आपण करतो आणि फेस्टिवलची जेव्हा वेळ येते तेव्हा तर आपण क्लीन करतोच, बट ना एवढी मेहनत घ्यावी लागते आपल्याला कारण धूळ जी असते ती जास्त जमा झालेली असते आणि मग त्यामुळे आपल्याला ते परत-परत पुसावं लागतं आणि त्याच्यासाठी वेळ पण जास्त लागतो आणि काम पण जास्त वाढतं आपलं. त्यापेक्षा मी एक
गोष्ट शिकली आहे, की आता जे शक्य होईल तेवढं आपण काम करायचं, ते उद्यावर ढकलायचं नाही. जेव्हाचं काम तेव्हाच करून घ्यायचं आणि घर क्लीन करून घ्यायचं. अगदी काहीतरी फेस्टिवल येईल किंवा कोणता प्रोग्राम असेल तेव्हा करू, यावर सोडायचं नाही. हे बघा, हे ड्रॉइंग जे आहे हे अद्विकने काढलेलं आहे. ही मी काढलेली आहे आणि खाली त्याने 2 फ्लॉवर काढलेले आहे आणि इकडे केक काढला आणि त्याच्यासोबत बलून काढले. सहजच यांनी म्हटलं, की आईचा बर्थडे आहे, तर त्यांनी मला सरप्राईज गिफ्ट द्यायचं म्हणून तो या रूममध्ये येऊन बसला आणि सगळे असा पसारा केला आणि छान मस्त माझ्यासाठी ड्रॉइंग काढलं. मला तर ही गोष्ट माहीत पण नव्हती. मी बेडरूममध्ये होते आणि तो इकडे त्याचं काम करत होता आणि मग त्यांनी मला बोलावलं आणि डोळ्यावरती हात ठेवायला लावला आणि बोलला, की सरप्राईज. आणि खूप छान मस्त गिफ्ट होतं माझ्यासाठी. ॲक्च्युली माझा बड्डे नाही आहे, बट त्याला सहजच असं म्हटलं. आणि असं काहीतरी जर मुलांनी छान क्रिएटिव्ह केलं ना, तर खूप छान वाटतं. इथूनच त्यांची क्रिएटिव्हिटी आपल्याला कळते. त्याला तसाही ड्रॉइंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि खूप छान तो ड्रॉइंग बनवायचा प्रयत्न करत असतो. ठरलं तर होतं, की फक्त टीव्ही युनिटच क्लीन करायचं. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला माहिती असतं कुठे-कुठे आपल्या घरामध्ये असा कोणता कोपरा आहे, की ज्या ठिकाणी धूळ जमा होतो. तर एक-एक करून सर्व क्लिनिंग चालू होतं माझं. बाकी कामे माझी ऑलमोस्ट झालेली होती. स्वयंपाकाचं पण जास्त असं टेन्शन नव्हतं. कारण आज संडे होता आणि जसं मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुमच्याशी शेअर केलेलं होतं, की संडेच्या दिवशी यांचं क्रिकेट असतं आणि त्यांचं असं ठरलेलं असतं, की क्रिकेट टीमकडून त्यांचं काहीतरी पार्टी असते महिन्यातून एकदा तरी. तर तसंच त्यांचं आज जेवण होतं. त्याच्यामुळं ते तिकडे जेवायसाठी जाणार होते. मग आम्ही दोघंच होतो आणि आम्ही सकाळी इडलीचा छान मस्त नाश्ता केलेला होता. त्याच्यामुळं आमच्या दोघांनाही जास्त अशी भूक नव्हती आणि मग त्याच्यामुळं स्वयंपाकाचं असं टेन्शन नव्हतं. निवांत मी दुपारी काहीतरी आम्ही करणार होतो आमच्यासाठी. त्याच्यामुळं मग मी सगळी जी एक्स्ट्राची कामे आहे ते करून घेतली. जे नॅपकिन्स मी वॉश केलेले होते किचनचे ते सुद्धा वाढून झाले आणि त्याच्या पण लगेच मी घड्या वगैरे घालून घेतल्या आणि जे बास्केट आहे, मी जसं तुमच्याशी मागच्या वेळी शेअर केलेलं होतं, की 2 बास्केट मी केलेले आहे. एका बास्केटमध्ये मी पूर्ण जे पोळीमध्ये ठेवायचे वगैरे जे नॅपकिन्स आहे ते ठेवते आणि दुसरी जी बास्केट आहे त्याच्यामध्ये मी जे काही ओटा वगैरे पुसायसाठी किंवा मग डस्टिंगसाठी लागणारे जे कापड आहे ते ठेवते. जास्त जे डस्टिंगचे कापड आहे तर ते कापड मी बेसिनच्या खाली ठेवते आणि जे वरच्यावर आपलं ओटा वगैरे पुसायची किंवा मग भांडे पुसायचे जे कापड आहे ते मी या बास्केटमध्ये ठेवते आणि ह्या सगळ्या बास्केट मी इथेच वरती ठेवते. असं जर आपण थोडं-थोडं रोज करत राहिलो ना, तर एकाच दिवशी सर्व करायची गरज पडत नाही आणि आपल्या घरी कधीही कोणी जरी आलं किंवा कोणता फेस्टिवल आला, तरी आपल्याला खूप जास्त साफसफाई करण्याची गरज पडत नाही. खरं तर एखाद्या वेळी मला स्वयंपाक करायचा तरी कंटाळा येणार, पण साफसफाई करायचा अजिबात कंटाळा येत नाही. माझ्यासाठी ती एक थेरपीच आहे. म्हणजे जर कधी माझ्याकडे कोणताही थोडाफार वेळ असेल, माझ्याकडे डोक्यामध्ये काही विचार असेल, तर मी नर्वस असेल, तर मी छान मस्त काहीतरी काम काढते आणि त्याच्यामुळं काय होतं, की आपलं जे डोकं असतं ते त्या कामामध्ये लागतं आणि बाकीचे निगेटिव्ह थॉट्स, डिमोटिवेशन आपल्या मनामध्ये येत नाही. मी घरामध्ये कुठलीही मेड लावलेली नाही किंवा कुठल्याही कामाला कोणतीच बाई नाही आहे. सर्व काम मी स्वतः करते आणि सोबत मला शिकवण्याचा सुद्धा तेवढाच इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळं ते कामसुद्धा मी आवडीनंच करते. आणि यावरून मला आठवलं, की मी तुमच्याशी शेअर केलेलंच नाही, की मला आता मार्चमध्ये पूर्णपणे सुट्ट्या लागलेल्या आहे क्लासला आणि कारण त्यांची ॲक्च्युली एक्झाम चालू झालेली आहे. त्याच्यामुळं माझ्या ट्युशन क्लासेसला आता सुट्ट्या लागल्या आणि जी काही बॅच आहे ती एप्रिलमध्ये स्टार्ट होणार आहे 10th तर त्याच्यामुळं आता मी मस्त अशी फ्री आहे. जेव्हा खूप जास्त बिझी रुटीन असतं, की क्लासेस, अद्विकची स्कूल, घरचे काम या सगळ्या गोष्टी, तर तेव्हा असं वाटायचं की सुट्टी पाहिजे आणि आता मला सुट्ट्या लागल्या तर अजिबात करमत नाही. जो माझा तो टाईम आहे संध्याकाळचा क्लासेसचा, तर त्या टाईममध्ये मला करमत नाही. असं वाटतं की लवकर आता क्लासेस लागले पाहिजे आणि असंच असतं आपलं. जे गोष्ट आपल्या हातात आहे त्याची आपल्याला कधीच किंमत नसते आणि हातातून गेली की त्याची किंमत आपल्याला कळते. मी माझं घरातलं काम असो किंवा माझे ट्युशन क्लासेस असो किंवा यूट्यूब असो, या सगळ्याच गोष्टी मी छान मस्त इंटरेस्टनी करते आणि त्यासाठी मी नेहमी पॉझिटिव्ह राहते. पहिले काय व्हायचं, की मी घरी होती तेव्हा माझ्या डोक्यामध्ये खूप सगळे असे विचार चालायचे आणि त्याच्यामुळं मी डिमोटिवेट राहायचे आणि असं अपसेट व्हायचे. बट आता माझ्या मागे मी कामे लावून घेतलेली आहे आणि खूप जास्त मी अशी कामात मग्न राहते. त्याच्यामुळं मला अशा ज्या डिमोटिवेट करणाऱ्या गोष्टी आहेत त्या माझ्या डोक्यात राहत नाही आणि मी माझं काम मस्त एन्जॉय करून करत असते.
आज तर मी जवळपास ज्या ठिकाणी धूळ साचतो त्या ठिकाणचा सगळा धूळ साफ करून घेतला. बट जनरली काय होतं की मी रोज एक काम तरी एक्स्ट्राचं करत असते. आज टीव्ही युनिट क्लीन केलं तर उद्या बेडरूमची क्लिनिंग करते किंवा मग एखाद्या दिवशी किचनच्या ट्रॉल्या क्लीन करते. तर असं माझं चाललेलं असतं. त्याच्यामुळं कधीही आलं की घर हे क्लीन दिसतं. पसारा जरी झाला घरामध्ये तरी त्या वस्तू जागच्या जागेवर ठेवला की माझं घर छान नीटनेटकं दिसतं. घर जर सुंदर नीटनेटकं असेल तर त्या गृहिणींनी आपलं काम अगदी व्यवस्थित केलं आहे असं आपण म्हणतो. पण ॲक्च्युली हे लोकांना दाखवण्यासाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी हे करायला पाहिजे किंवा मग आपल्या घरातल्या लोकांच्या आरोग्यासाठी, आपल्या घरातल्या लोकांसाठी हे सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. सपोज आपल्या घरी कोणी आलं तर सर्वात आधी ते हॉलमध्ये म्हणजेच लिव्हिंग रूममध्ये येतात आणि हॉलमध्ये सगळ्यात महत्त्वाची आकर्षित करणारी गोष्ट असते ती म्हणजे सोफा किंवा कुणाकडे बेड असतील तर त्यावर टाकलेली जी बेडशीट आहे किंवा सोफा कवर आहे, पिलोज कवर, कुशन कवर या सगळ्या गोष्टी जर क्लीन असल्या, वरच्यावर आपण त्या स्वच्छ केल्यानं तर छान असं नीटनेटकं फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये. आणि जर त्यात आपण झाडे लावलेली असू तर ते सगळं ग्रीनरी बघून तर आणखी जास्त मन पॉझिटिव्ह होतं. आणि यापेक्षा जास्त आनंद कशामध्ये आहे? मला तरी असं वाटतं की असं कुणीच नाही की ज्यांना झाडे आवडत नाही किंवा ग्रीन प्लांट्स घरामध्ये असणं आवडत नाही. आता तो भाग वेगळा की कुणाला लावायला आवडतात किंवा कुणाला लावायला नाही आवडत. पण एकदा जर कोणाला झाडांची आवड लागली किंवा गार्डनिंग करायची आवड लागली ना, तर तो ती आवड जपणार. हे मात्र नक्कीच. कारण झाडांनी एकदम मन पॉझिटिव्ह वाटतं. आपण कितीही नाराज असू तर त्यांच्याकडे बघितलं किंवा त्या वातावरणामध्ये ग्रीनरीमध्ये जर आपण राहिलो ना तर खूप छान मस्त फ्रेश वाटतं. आता इथे सगळी कामे माझी आटोपलेली होती. मस्त अंघोळ, पूजा सगळं झालेलं होतं. त्यानंतर मस्त मी पालक पराठे आणि टोमॅटोची चटणी बनवली आमच्या दोघांसाठी आणि सोबत अद्विकची गोड बडबडसुद्धा चाललेली होती. तर मस्त आम्ही छान मस्त पराठे एन्जॉय केले. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.